राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्षांचं पत्र हे जणू वाद आणि संभ्रमाचं समीकरण बनलंय। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पाठवलेल्या दोन्ही पत्रांवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। 26 फेब्रुवारी 2026ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती। मात्र 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर कोणत्याही पदाचा उल्लेख नव्हता। त्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या सहीचं नवं पत्र समोर आलं। आश्चर्य म्हणजे या पत्रात देखील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता। मात्र 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे आयोगाला पाठवलेली पत्र ग्राह्य धरायची की राष्ट्रीय कार्यकारिणीतील निर्णय असा संभ्रम निर्माण झालाय। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत। अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडून दाखवल्या जातात, पेरल्या जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व दिलं जात आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज महायुतीच्या समन्वय समितीची खलबतं होणार आहे। आज महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा आणि महामंडळ यावरती चर्चा पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मोठी भाऊगर्दी आहे आणि अशामध्येच कोणाच्या वाट्याला किती जागा आणि कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी रायगडमध्ये मोर्चे बांधणी सुरू झालेली असून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। रायगडमधील शिवसैनिकांनी विधान परिषद निवडणुकीचा मायना लिहत विकास पर्व अशी टॅगलाईन देत विकास गोगावले यांचे फोटो सोशल मीडियावरती स्टेटस म्हणून ठेवण्यास सुरुवात केली आहे। यापूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून अनिकेत तटकरे विधान परिषदेवरती निवडून गेले होते आणि आता विकास गोगावले यांचं नाव चर्चेत आल्यानं पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणात एकीकडे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे, तर त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर यांनी मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। तर जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत ही भेट असल्याचं स्पष्टीकरण वाजंनी दिलं। मात्र भेटीगाठी केवळ विकास कामांसाठी होत्या की त्यामागे मोठी राजकीय रणनीती आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले। मुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात, त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात। मी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना मदत करत असतो। मी अभिलाष अण्णा शिंदे यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। मला असं वाटतं की त्यांनी मला निमंत्रण केलं। या विकास कामांमध्ये काही निधी मी दिला होता आणि त्यामुळे मी त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निधी दिलेला आहे काही ठिकाणी त्या बगीचाला, त्याच्यामुळे तुम्ही हजर असावं, म्हणून मी हजर राहिलो आहे। आता मला असं वाटतं की याचा राजकीय अनर्थ काढण्यासारखी काय आवश्यकता नाही। मी जिथे आहे तिथं सुखात आहे, आनंदात आहे आणि मी ठाम आहे।
विधान परिषदेत सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या सदस्यांमध्ये जालन्याचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांचा समावेश आहे. 18 पैकी 13 अधिवेशनात त्यांनी 100% उपस्थिती नोंदवली आहे. तर आमदारकीची शपथ घेतानाच 100% उपस्थित राहण्याचा संकल्प केला होता, असं राठोड म्हणाले. या काळात उपस्थित राहून जास्त प्रश्न मांडण्याची संधी मिळाली असून 1150हून अधिक प्रश्न उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं. इतर सदस्यांनी देखील मोठ्या संख्येनं सातत्यानं उपस्थित राहावं असा आग्रह देखील राजेश राठोड यांनी केलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती तब्बल 600 फूट उंच कटआउट उभारण्यात आले. दक्षिण भारतातील निवडणुकांमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्य कटआउटच्या धर्तीवरती कार्यकर्त्यांनी हे कटआउट उभारलंय. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. मात्र हे आवाहन होण्यापूर्वीच कटआउट उभारण्यात आले. यासोबतच रक्तदान आणि विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. अंबरनाथ पालिकेतील सत्ता संघर्षाच्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळालाय. भाजपनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपनं या निर्णयाविरोधामध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर भाजपनं आपली याचिका मागे घेतली. युतीनंतर दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष संपुष्टात आणल्याचं मानलं जात आहे. आगामी काळामध्ये पालिकेतील सत्ता समीकरणं यामुळे अधिक मजबूत होणार आहेत. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालेलं होतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर अखेर लक्ष्मण पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर आगामी काळामध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सभापतींनी दिली आहे. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माझी जी बिनविरोध निवड झालेली आहे. आता आगामी काळामध्ये जेवढं चांगल्यात चांगले कामं करता येतील शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा मेळावा लावणं असेल, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायच्या असतील किंवा सर्व संचालक मंडळांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्या पूर्ण करायचा मार्केट कमिटीतून प्रयत्न केला. नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंसह पाणी संवर्धनावरती काम करणाऱ्या जगभरामधील दिग्गजांनी या परिषदेला उपस्थिती लावली. राजकारणात 1 रुपयाचं काम आणि 10 रुपयांची प्रसिद्धी असा नियम आहे असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. तर जेवढी समस्या मोठी तेवढी कामं करणाऱ्यांची संख्या कमी असंही नितीन गडकरी म्हणाले. आज 25 साल का ये काम हुआ, इसमें थोड़ा सा मेरे मित्र कहते कि तुम ये काम करो, हमको पता ही नहीं। वैसे राजनीति में नियम ये है कि 1 रुपए का काम करना और 10 रुपए की पब्लिसिटी करना। और हमारा इसमें 10 रुपए का काम हुआ और 1 रुपए का भी लोगों को जानकारी नहीं दी, ये हमारी कमी रही। और इसलिए आज जब मैं बैठा तो मुझे भी आश्चर्य लग रहा कि इतना काम कैसे हुआ। महाराष्ट्र सोडावाचा असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावात खेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन तिथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का, माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत, मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं तर मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं, तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जा, अशा पद्धतीने काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया. उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची गडबड झाली आहे. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलंय. उदय सामंत एकनाथ शिंदेंची गद्दारी करत आणि जाती जातीत तेढ निर्माण करतात. उदय सामंत भेटीनंतरच जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केली असा दावा देखील वाघमारेंनी केलाय. विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल मातंग समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. भर उन्हात मातंग वादळ बांधव हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचले. अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्यासाठी मागणी शासनानं मान्य करावी या प्रमुख आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. स्थानिक जयस्तंभ चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
मुख्य सचिव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आणि 1 महिन्याच्या आत याच्या हरकती आणि या समितीचा मंद काय आहे ते शासनाकडे कळवावं अशा प्रकारची मागणी त्यावेळेस झाली होती. 2 महिने झाले अजून अग्रवाल समितीने कुठल्या प्रकारचा अहवाल शासनाला दिला नाही, म्हणून त्यांच्या निषेधार्थ आणि मागणीसाठी उपवर्गीकरणासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यात ओबीसी बांधवांकडून जनगणनेवरती बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीनं जिल्हाभर ही मोहीम राबवली जात असून सालेकसा आणि आमगाव तालुक्यानंतर आता गोरेगाव तालुक्यामध्ये देखील याला प्रतिसाद मिळतोय. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, इसाटोला आणि डोंगरूटोला या गावांमध्ये ओबीसी बांधवांनी रॅली काढत जनगणनेवरती बहिष्काराचा निर्णय जाहीर केला. जनगणनेमध्ये स्वतंत्र ओबीसींचा नोंदणीचा कॉलम समाविष्ट करावा अशी मागणी या आंदोलनामधून करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे ट्रकचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुमारे 1 किलोमीटर अंतरावरती गावाला जाण्यासाठी यू-टर्न घ्यायचा होता, मात्र ट्रक चालकानं विरुद्ध दिशेनं ट्रक चालवला. संबंधित ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त लोक होते. एका लग्नाहून हे वराळ परतत होतं आणि दरम्यान अपघातातील जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा हा वाढण्याचीही शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांना श्रद्धांजली वाहत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. प्रथमदर्शनी अशी माहिती की जे काही वराडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून यू-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडंसं यू-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावरती काळानं घाला घातलाय. सोलापूर जिल्ह्यातील कोंडी इथं भीषण अपघात झाला. धावत्या ट्रकला भरधाव कारनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या या अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्यासह 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. पुण्याच्या देहू रोड इथल्या हे कुटुंब अक्कलकोटकडे जात असताना हा अपघात घडलाय. या प्रकरणी सोलापूर सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. उपराजधानी नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मात्र त्यापेक्षाही धक्कादायक घटना ही पुढे घडली. या प्रकरणात पोलिसांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हवालदिल झालेल्या कुटुंबियांनी तातडीनं पाचपावली पोलीस ठाणे गाठलं होतं. मात्र मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांकडून आमच्या गाडीत डिझेल नाही त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही असं उत्तर देण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबानं केलाय. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवरती धरलंय. जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे असं बोलता येत नाही. अधिकाऱ्यांना ही कामचुकारपणा आहे. डिझेल पेट्रोलच्या नावानं तो खोटं बोलतो आहे. त्याच्यावर कारवाई केली आहे आणि आता त्याची मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे. त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे. अयान घटनेनंतर परतवाडा शहरात कथित लव्ह जिहादचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय. एका विशिष्ट समाजातील तरुणानं आपली खरी ओळख लपवून कपूर असल्याचं भासवून एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावरती बलात्कार केला. सदर पीडित ही गतिमंद असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी अचलपूरच्या अशरफपुरा इथं रहिवासी असलेल्या मोहम्मद शरीफला अटक केलेली आहे. या घटनेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडितीने सांगितले की त्यांच्या गावामध्ये मागील 1 महिन्यापासून बांधकाम चालू होते. त्या बांधकामावर पीडिता ही पाणी भरण्यासाठी तेथील नळावर पाणी भरण्यासाठी जात होती. 15 दिवसापूर्वी त्याच बांधकामावर काम करत असलेल्या एका इसमाने एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक लिहून पीडितेचा एक लहान मामे भाऊ आहे त्याच्याजवळ तो नंबर दिला. पीडितेने त्या नंबरवर तिच्या आईच्या मोबाईलवरून फोन केला असता समोरचा व्यक्ती हा कपूर बोलतो असे सांगितले व सदर पीडितेला त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवले. पीडिता ही दुसऱ्या दिवशी नमूद इस्माला भेटण्यासाठी
त्या बांधकामावर गेली. तिथून सदर इसम त्या मुलीला घेऊन एका बाजूच्या शेतामध्ये जाऊन तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. किल्ले रायगडवर दारूच्या बाटल्या सापडल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप उसळलाय. ही गोष्ट लाजिरवाणी असून असे कृत्य करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत अशा तीव्र भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्यात. जगभरातून शिवप्रेमी रायगडवरती येत असतात, मात्र अशा प्रकारांना कुठेतरी आळा घातला पाहिजे, अन्यथा शिवप्रेमी धडा शिकवतील असा इशारा देखील शिवप्रेमींनी दिलाय. वाशिमच्या कारंजा शहरात भर दिवसा एका बंद कारच्या काचा फोडून 20 लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मानोरा इथल्या व्यापारी चेतन हेडा यांनी बँकेमधून 20 लाखांची रोकड काढली आणि बायपासवरील राधाकृष्ण हॉटेलसमोर कार उभी करून आंबे खरेदी करण्यासाठी रस्ता ओलांडून गेले. तेवढ्यात पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून रोकड असलेली बॅग ही लंपास केली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढची बातमी. पुण्यातील कोंढवा परिसरात किरकोळ वादातून काही तरुणांनी हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. काही युवकांनी मशिदीच्या इमामालाही मारहाण केलेली आहे आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील वर्धणे आणि उमराडी या शिवारात 16 मे रोजी अंगावरती काटा आणणाऱ्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची लाट तीव्र झाली आहे. या अमानुष घटनेत अक्षय सोनावणे आणि विवाहित जयश्री काकुस्ते या 2 निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागलाय. सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आलं. मुख्य आरोपी योगेश खैरनार यानं पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केला आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली असा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून योगेश खैरनार याला तातडीनं फाशीची शिक्षा द्या, त्याचबरोबर इतर सहकाऱ्यांना अटक करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव चिखली इथं अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हौदात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. दोन्ही मुलं घराजवळ खेळत असताना जवळच असलेल्या पाणी साठवण खड्ड्यामध्ये पडली. त्यानंतर स्थानिकांनी तातडीनं त्यांना बाहेर काढून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरलेली असून गावात हळहळ व्यक्त केली जाते. जळगावच्या भुसावळमध्ये धर्मांतर आणि अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 20 वर्षीय तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. तसंच बळजबरीनं धर्मांतर करून निकाह लावल्याचा देखील गंभीर आरोप पीडितेनं केलाय. या प्रकरणात मध्य प्रदेशातून गुन्हा दाखल होऊन तो भुसावळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला असून संशयित आरोपी नाविल शेख कासम शेख याला अटक करण्यात आली आहे. तर न्यायालयामध्ये विवाह प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा परिसरामध्ये गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला. गोरक्षक प्रणित मंडली यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करत फेसबुक लाईव्हद्वारे हा प्रकार उघड केला. कुसुंबा परिसरामध्ये वाहन थांबवण्यात आल्यानंतर काही तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहन ताब्यात घेतलेलं असून त्यातून गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई ही सुरू आहे. सिन्नर परिसरात पोलिसांनी आणि अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्त कारवाई करत साधारण 1,87,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हा जप्त केलाय. ही कारवाई सिन्नर बारागाव पिंपरी रस्त्यावरच्या सांगळे फार्म हाऊस जवळ नाकाबंदी दरम्यान घडलेली आहे. निफाडकडून येणारा एक कंटेनर आणि एक आयशर ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रतिबंधित सुगंधी पान मसाला, तंबाखू आणि गुटखा आढळून आला. विशेष पथकानं धडक कारवाई करत हा साठा जप्त केलाय. या प्रकरणी रब्बी अहमद शेख या चालकाला अटक करण्यात आलेली असून न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रक चालकांकडून पैसे मागणाऱ्या पोलिसांना चालकांनी पळवून मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. हे पोलीस महाराष्ट्राचे आहेत असा दावा व्हिडिओ काढणाऱ्या चालकानं केलाय. हे पोलीस पैसे मागून त्रास देत असल्याचा देखील आवाज येतोय. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे त्याची अधिकृत माहितीही समोर येऊ शकलेली नाहीये. मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना पळावं लागल्यामुळे व्हिडिओबाबत सोशल मीडियावरती चांगलीच चर्चा रंगली आहे.
गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या मुरदोली या परिसरामध्ये एक वाघीण आपल्या 3 बछड्यांसह रस्ता ओलांडताना दिसली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. रात्रीच्या वेळी इथून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना अचानक रस्त्याच्या मधोमध वाघीण आणि तिचे बछडे उभे असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघांचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.